पुढला प्रश्न व्हॉट म्हणजे काय. पहिलं उदाहरण, पैसे कमवण्यासाठी तुझ्या घरचे काय काम करतात. प्रश्न बनवायचा असेल, वाक्याचा काळ ओळखायचा. आता मी तुम्हाला पुन्हा काळ ओळखण्याच्या टिप्स सांगत नाहीत, कारण तुमचाच वेळ बराच वाया जाईल. तर हे वाक्य आहे प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं. तर या वाक्यात काय येणार, त्या कायच्या नंतर तुमच्या प्रश्नात बघायचं काय आहे, काय काम. मग माझ्या प्रश्नाची सुरुवात होणार व्हॉट वर्क. आता प्रेझेंट टेन्स असेल आणि ॲक्शन वर्डने संपणारा प्रेझेंट टेन्स असेल तर लगेचच येणारा शब्द हा डू, डज किंवा डीड असणार. पास्ट टेन्स असेल तर डीड असेल, प्रेझेंट असेल तर डू किंवा डज असणार. कसं ठरवणार? ज्याच्याविषयी मी प्रश्न विचारतो आहे ते अनेक वचनी असतील तर डू येणार आणि एक वचनी असेल तर डज येणार. एक वचनी म्हणजे ही शीट ना. इथे मी कोणाविषयी विचारतोय? तुझ्या घरचे, घरातले लोक अनेक आहेत ना. माझा प्रश्न होतो व्हॉट वर्क डू. लक्षात घ्या, हा डू तुमच्या प्रश्नातल्या कर्त्याचा नाही आहे. तुमच्या प्रश्नातल्या कर्ताचा नाही आहे, तो येणार आहे. हा जो डू लावला ना मी, तो नियमातला डू आहे. तर माझा प्रश्न बनणार व्हॉट वर्क डू. आता ह्या डू नंतर ज्याच्याविषयी किंवा ज्याला तुम्ही प्रश्न विचारतायत ना, तो आणून ठेवायचा. इथे आपण कोणाविषयी विचारतोय? तुझ्या घरचे. माझा प्रश्न होणार व्हॉट वर्क डू पीपल इन युअर हाऊस किंवा व्हॉट वर्क डू युअर फॅमिली मेंबर्स. आता तो शेवटचा शब्द घ्यायचा, करतात, पुन्हा डू घ्या. माझा प्रश्न आहे व्हॉट वर्क डू युअर फॅमिली मेंबर्स डू फॉर अर्निंग मनी. लक्षात ठेवायचं आहे, माझ्या व्हॉट नंतर येणारा जो डू डज डीड आहे तो नियमातला डू डज डीड आहे. तो कायम येणार. कधी? माझ्या मनातलं वाक्य जर ॲक्शन वर्डने संपणारं प्रेझेंट टेन्समधलं असेल तर. हा प्रश्न ॲक्शन वर्डने संपणारा प्रेझेंट टेन्समधला असल्या कारणाने माझ्या प्रश्नाची रचना खालीलप्रमाणे व्हॉट वर्क डू युअर फॅमिली मेंबर्स डू. फॅमिली मेंबर्स नंतरचा जो डू आहे ना, तो त्या प्रश्नातला करतात आहे, फॉर अर्निंग मनी. अजून एक उदाहरण घेऊया. परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी तू काय केले होते. आता हे वाक्य पास्ट परफेक्ट आहे. होते, केले होते, इंग्लिशमध्ये होतं हॅड डन. बरोबर. तर माझा इंग्लिश प्रश्न होणार व्हॉट. आता बघा, मगाशा प्रश्नात काय बरोबर काम आलं होतं चिकटून, म्हणून माझ्या प्रश्नाची सुरुवात झाली व्हॉट वर्क. इथे माझ्या काय नंतर डायरेक्टच ॲक्शन वर्ड आहे, त्याच्यामुळे माझ्या प्रश्नाची सुरुवात व्हॉट येणार. दुसरा शब्द जो आहे ना, तो पॉवर वर्ड 1 किंवा पॉवर वर्ड 2 येणार, कारण हे सिम्पल टेन्स नाही आहे. आता पॉवर वर्ड 2 ठरवतोय मी, कारण माझं वाक्य हे पास्ट परफेक्टमधले आणि पास्ट परफेक्टसाठी पॉवर वर्ड 2 लागतो. केले होते म्हणजे हॅड डन, तर त्या हॅड डनमधला हॅड आहे ना, व्हॉटला चिकटवा. व्हॉट हॅड. त्याच्यानंतर ज्याच्याविषयी किंवा ज्याला तुम्ही प्रश्न विचारताय तो शब्द आणून बसवा. मग येणार व्हॉट हॅड यू आणि मग तो डन आणा केले होतेतला. व्हॉट हॅड यू डन फॉर स्कोरिंग गुड मार्क्स इन द एक्झामिनेशन. व्हॉट हॅड यू डन फॉर स्कोरिंग गुड मार्क्स इन द एक्झामिनेशन. अजून एक उदाहरण घेऊया. गणेश उत्सवासाठी शेजारच्या काकूंनी तुम्हाला काय दिले. हे वाक्य सिंपल पास्ट टेन्समधलं आहे आणि पास्टमधलं आहे. दिले ना. काय मला माहीत आहे ना, काय म्हणजे व्हॉट. सुरुवात व्हॉटनी करा. आता लक्षात घ्या,
ॲक्शन वर्डने संपणाऱ्या शब्दामुळे झालेलं प्रेझेंट टेन्स. म्हणजे या वॉट नंतर डू डज किंवा डीड येणार. इथे डीड येणार ना, कारण हे वाक्य पास्ट टेन्समधलं आहे. तुमच्या प्रश्नाची सुरुवात होणार वॉट डीड, त्याच्या लगेच नंतर ज्याच्याविषयी प्रश्न विचारतायत किंवा ज्याला प्रश्न विचार त्याला आणून बसवायचं. इथे मी कोणाविषयी विचारतोय? शेजारच्या काकूंविषयी. मी म्हणतो व्हॉट डीड नेबरिंग आंटी किंवा नेबर आंट, त्याच्यातही काही फरक नाही पडत. व्हॉट डीड द नेबरिंग आंटी. आता तो ॲक्शन वर्ड आणून बसवा उरलेला. गिव्ह. गेव नाही येणार, हा गिव्ह येणार. गेव का नाही येणार? कारण तुम्ही डीड लावला ना. डीड लावल्यामुळे तुम्ही ह्या प्रश्नाला ऑलरेडी पास्ट टेन्समध्ये घेऊन गेलात. गेव लावायचं नाही, डीडमुळे हा प्रश्न पास्ट टेन्समध्ये गेला. मग माझा प्रश्न बनतो व्हॉट डीड द नेबरिंग आंट गिव्ह यू, तुम्हाला, फॉर द गणेश उत्सव. व्हॉट डीड द नेबरिंग आंट गिव्ह यू फॉर द गणेश उत्सव. नेक्स्ट, व्हेन म्हणजे कधी. प्रश्न, तुझ्या मुलीचे लग्न कधी आहे? वाक्याचा काळ ओळखा. शेवटचा शब्द ॲक्शन वर्ड नाही, म्हणजे प्रेझेंट टेन्स नाही. शेवटचा शब्द आहे, होता आणि असेल यांच्यापैकी एक आहे. त्याला लागून त्याच्या आधी आलेला शब्द हा ॲक्शन वर्ड नसल्या कारणाने हे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे. मग ते पॉवर वर्ड 1 असू शकतं किंवा पॉवर वर्ड 2 असू शकतं. इथे मी कधी विचारतोय, वर्णन विचारतोय. कोण आहे, कसा आहे, कुठे आहे, कधी आहे. तर इथे मी विचारतो व्हेन इज युअर डॉटर्स वेडिंग. मी व्हेन आर का नाही वापरलं? कशाबद्दल विचारतोय मी? तुझ्या मुलीच्या लग्नाबद्दल. एक आहे ना लग्न, म्हणून व्हेन इज युअर डॉटर्स वेडिंग. जर मला असं असतं तुझ्या मुलीच्या लग्नाचे समारंभ कधी आहेत? अनेक समारंभ असतात ना, हळद असते, मग ते डान्स असतो, काहीतरी लक्षात येत नाही आहे, पण एक डान्स असतो, त्याच्यानंतर रिसेप्शन असतं. तर तेव्हा माझं वाक्य प्रश्न काय होणार? व्हेन आर युअर डॉटर्स वेडिंग फंक्शन्स. पण इथे मी लग्नाविषयी बोलतोय, म्हणून व्हेन इज युअर डॉटर्स वेडिंग. अजून एक घेऊया. भारताच्या राष्ट्रपतींना तू कधी भेटला होता? बघता क्षणी दिस इज पास्ट परफेक्ट. कधी वाक्याची सुरुवात व्हेननी. भेटला होता आहे ना, हॅड मेट. तर त्या व्हेनला चिकटून पहिले हॅड लावा. व्हेन हॅड. हॅडला चिकटून ज्याच्याविषयी किंवा ज्याला तुम्ही प्रश्न विचारतात त्याला आणून बसवा. व्हेन हॅड यू. उरलेला शब्द आणा, मेट. व्हेन हॅड यू मेट द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. जेव्हा पण आपण प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर म्हणतो ना, त्याला द लावा. जेव्हा पण एखादा हुद्दा एकच असतो, तर भारताचे प्रधानमंत्री एकच, राष्ट्रपती एकच, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकच, त्याच्या अगोदर तुम्ही द लावू शकतात. तर हा माझा प्रश्न झाला. व्हेन हॅड यू मेट द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. अजून एक घेऊया. पुन्हा शाळा कधी उघडणार आहेत? नुसतं उघडणार असतं तर तुम्हाला माहिती आहे सिम्पल फ्युचर आहे. फ्युचर कंटिन्युअस असेल तर काय होणार? उघडत असेल. फ्युचर परफेक्ट असेल तर उघडले असेल. मग हे उघडणार आहेत काय असतं? कदाचित मी तुम्हाला आधी बोललो आहे, आपण बरेचदा ना अशी मराठी बोलतो आणि बरेचदा ह्याच्यासारखी इंग्लिशसुद्धा बोलतो. मी म्हणतो आय एम गोइंग टू मीट यू. म्हणजे मी तुम्हाला भेटणार आहे. आय एम गोइंग टू मीट यू म्हणजे मी तुमच्याकडे चालत येतो आहे असातलं नाही आहे. जेव्हा एखादी गोष्ट भविष्यातली असते आणि ती मी नक्की करणार आहे असं मला वाटतं, आय एम गोइंग टू ईट ॲट हिज प्लेस. मी त्याच्या घरी जेवणार आहे, भविष्यातली आहे. तर इकडे पण ॲम गोइंग, इज गोइंग किंवा आर गोइंग ह्यांचा उपयोग झाला पाहिजे, कारण माझ्या मराठीमध्ये उघडणार आहेत. मी कोणाविषयी बोलतोय? शाळांविषयी. अनेक शाळा आहेत ना, त्याच्यामुळे आर गोइंग येणार. आपण सुरुवात करूया. कधी, व्हेन.
उघडणार आहेतचं होतं आर गोईंग टू ओपन. आर गोईंग टू ओपन, बरोबर. त्यातला आर काढा. वेन आर द स्कूल्स गोईंग टू ओपन अगेन. वेन आर द स्कूल्स गोईंग टू ओपन अगेन. ध्यानात फक्त एवढं ठेवायचं आहे, तो जो आपला प्रश्न असतो ना, क्वेश्चन वर्ड, वॉट, वेन, त्याच्यानंतर ना येणारा शब्द हा पॉवर वर्ड 1 किंवा पॉवर वर्ड 2. कंटिन्युअस टेन्समध्ये असेल तर पॉवर वर्ड 1 येणार. पास्ट टेन्स असेल, परफेक्ट टेन्स असेल तर पॉवर वर्ड 2 येणार. आणि ॲक्शन वर्डने संपणारा सिम्पल टेन्स असेल तर तो डू डज डीडपैकी कोणता तरी एक येणार. जर ते सिम्पल टेन्समधलं वाक्य असेल आणि ते ॲक्शन वर्डने संपत नाही आहे, मग तुमच्या प्रश्नाला लागून येणारा शब्द इज असू शकतो, म्हणजे पॉवर वर्ड 1 असू शकतो किंवा पॉवर वर्ड 2 असू शकतो. जसं आपण मगाशी बघितलं, तुझ्या मुलीचे लग्न कधी आहे, वेन इज युअर डॉटर्स वेडिंग. का? हे ॲक्शन वर्डने न संपणारं सिम्पल टेन्सचं वाक्य होतं, त्याच्यामुळे वेन नंतर मला पॉवर वर्ड 1 आणावं लागला. लक्षात ठेवण्याची बाब, तुमचा जो क्वेश्चन वर्ड आहे ना, हू, वॉट, वेन, त्याच्यानंतर येणारा शब्द हा PW1, PW2 किंवा डू डज डीडपैकी असेल. अपवाद फक्त हूचा असतो, तो फक्त ध्यानात ठेवा. तो सुद्धा अपवाद कधी? ॲक्शन वर्डने संपणाऱ्या सिम्पल टेन्सच्या सेंटेन्ससाठी. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.